Hello student, welcome to our third session of chapter number first, reproduction in lower and higher plants. ओके, तर मागच्या दोन सेशनमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल माहिती पाहिली. मोस्टली जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स असतील त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने असेक्शुअली रिप्रोडक्शन घडून येतं. त्याच्यानंतर आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनबद्दल माहिती पाहिली अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या काही मेथड्स आपण पाहिल्या. ओके, तर आजच्या न्यू सेशनमध्ये आपण न्यू पॉईंट पाहतोय, दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल सेक्शुअल रिप्रोडक्शनचे आपण डेफिनेशन पाहू, देन याच्याबद्दल इन्फॉर्मेशन इन डिटेल्समध्ये पाहूयात. इट इज द रिप्रोडक्शन विच टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स इज नोन ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तर डेफिनेशननुसार फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स, आता हे जे रिप्रोडक्शन होणार आहे ह्या रिप्रोडक्शनमध्ये दोन डिफरंट टाईपचे गॅमेट्स नेसेसरी असतात. ओके, ह्या दोन डिफरंट गॅमेट्सचं युनियन या ठिकाणी होणं गरजेचं आहे. गॅमेटचं फॉर्मेशन अँड युनियन होऊन त्याच्यापासून फ्युजन होणं ही गोष्ट या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहेत आणि ह्याच प्रोसेसला एकंदर काय म्हणतात तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तर आता या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन डिफरंट गॅमेट्स दॅट इज मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स या दोन्हींची पण गरज असते. हे गॅमेट्स कोणकोणते आपल्याला माहिती आहे की जर ऑर्गॅनिझम्स पाहिले आणि ह्याच ऑर्गॅनिझममध्ये जर आपण फॉर एक्झाम्पल ॲज अ ह्युमन बेईंगचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला माहिती जे मेल ऑर्गॅनिझम्स असणार आहेत यांच्यामध्ये सापडतात स्पर्म सेल्स. ओके, अँड जर आपण फिमेलचा विचार केला फिमेलमध्ये सापडतात एग सेल्स. आता हे दोन डिफरंट गॅमेट्स आहेत, दोन डिफरंट ऑर्गॅनिझम्स आहेत, एक मेल एक फिमेल. ओके, आता ज्या वेळेस ह्या दोन्हींचं पण युनियन होईल, मीटिंग झाल्यानंतर त्यांच्यापासून फर्स्ट ऑफ ऑल झायगोट तयार होतो आणि ह्याच झायगोटचं फॉर्मेशन नंतर एका बेबीमध्ये होणार आहे. ओके, हे झालं ॲनिमलच्या बाबतीत. आता आपण चॅप्टर पाहतोय प्लॅन्ट्सबद्दल. ओके, तर आता प्लॅन्ट्समध्ये या ठिकाणी जे मेल ॲज अ स्पर्म म्हणून आपण ह्युमन बिईंगमध्ये पाहिले होते, तर प्लॅन्ट्समध्ये ते रिप्लेस होऊन ॲज अ पोलन ग्रेन्स म्हणून या ठिकाणी आपण त्याचा स्टडी करणार आहे. ओके, अँड फिमेलमध्ये सापडणारी जी एक सेल आहे सेम प्लॅन्ट्समध्ये पण एक सेलच सापडते. आपण त्याचा नेक्स्ट पॉईंटमध्ये इन डिटेल्समध्ये स्टडी करूयात. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही पॉईंट्स आपण फर्स्ट ऑफ ऑल पाहू. ऑल ऑर्गॅनिझम्स रीच टू द मॅच्युरिटी बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. मीन्स जे ऑर्गॅनिझम्स असतील, आता ह्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्लॅन्ट्स असतील किंवा मग ॲनिमल्स असतील, हे सर्वच्या सर्व ऑर्गॅनिझम्स सेक्शुअली रिप्रोडक्शन करण्याच्या पहिले त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी ग्रोथ घडून येते आणि ही ग्रोथ कोणत्या लेवलपर्यंत असते तर ते मॅच्युअर होण्याच्या लेवलपर्यंत. ओके, मीन्स फॉर्मेशन पोलन ग्रेन्स असतील किंवा एक फॉर्मेशन असेल, ही प्रोसेस फर्स्ट ऑफ ऑल प्लॅन्ट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये घडून येणं गरजेचं आहे. ओके, सेकंड, इन प्लांट्स end of vegetative marks the beginning of reproductive phase. जर आता प्लॅन्टचा विचार केला तर प्लॅन्ट्समध्ये काय होतं, स्टार्टिंगला काहीतरी व्हेजिटेटिव्ह मार्क्स दिसत आहेत. व्हेजिटेटिव्ह मार्क्स मीन्स काय, तर आपण मागेच पाहिलं होतं लास्ट सेशनमध्ये की प्लॅन्ट्समध्ये बर्ड दिसून येतात. ओके, आता ज्यावेळेस प्लॅन्ट्समध्ये बर्डचं फॉर्मेशन होईल त्याचा अर्थ काय झाला आहे तर ते व्हेजिटेटिव्ह मॅच्युअर झालेले आहेत. ओके, किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनसाठी ते मॅच्युअर झालेले आहेत. ओके, नेक्स्ट, अँड इट कॅन बी सीन. आता इट मीन्स सेक्शुअली रिप्रोडक्शन कॅन बी सीन ॲट हायर प्लॅन्ट्स ऑफ द फ्लॉवरिंग. आता ज्यावेळेस आपण हायर प्लॅन्ट्स पाहतोय, ह्या हायर प्लॅन्ट्समध्ये ते मॅच्युअर झालेले आहेत किंवा सेक्शुअली रिप्रोडक्शनसाठी तयार झालेले आहेत, हे आपण कसं ओळखू शकतो तर त्यासाठी ज्यावेळेस प्लॅन्टला फ्लॉवरिंग येईल, म्हणजे ज्या प्लॅन्टच्या शूट्स असतात ज्या मॉडिफाय होतील आणि त्यांच्यावर फ्लॉवर येईल, फ्लॉवर आलं त्याचं मिनिंग काय तर हे प्लॅन्ट आता सेक्शुअली रिप्रोडक्शनसाठी तयार झालेलं आहे. ओके, तर आता आपण पुढचा पॉईंट पाहू, स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर. ओके, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे प्लॅन्ट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मोस्टली प्लॅन्टचं जे फ्लॉवर असणार आहे त्या फ्लॉवरमध्ये घडून येतं किंवा जो फ्लॉवर आहे हाच प्लॅन्ट्समध्ये सापडून येणारं सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. ओके, तर आता फर्स्ट स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर याच्याबद्दल माहिती पाहू. फ्लॉवर इज हायली इव्हॉल्व्ड मॉडिफाईड शूट इस्पेशली फॉर सेक्शुअली रिप्रोडक्शन. हे जे फ्लॉवर्स आहेत हे फ्लॉवर्स काय आहेत, इट इज हायली इव्हॉल्व्ड
म्हणजे मॉडिफाईड शूट आहेत. ओके, आणि हे शूट्स मॉडिफाय कशासाठी झालेले आहेत तर फ्लावरच्या ग्रोथसाठी, आणि फ्लावर्स कशासाठी ग्रो ॲक्च्युअल रिप्रोडक्शनसाठी. ओके, नेक्स्ट फ्लावर्स प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. आता हे जे फ्लावर्स असतात हे काय करतात, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करणार आहेत. ओके, आता हॅप्लॉइड गॅमेट्स मीन्स काय, इट इज अ सेट ऑफ क्रोमोझोम. या ठिकाणी एक सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स सापडतोय, त्याला काय म्हणतात तर हॅप्लॉइड गॅमेट्स. ओके, हॅप्लॉइड मीन्स जो क्रोमोझोम नंबर असणार आहे तो सिंगल या ठिकाणी सापडणार आहे. ही टर्म ज्यावेळेस येणार आहे त्याला म्हणतात हॅप्लॉइड. ओके, आणि ज्यावेळेस 2n अशी कंडिशन असेल त्याला म्हणणार आहेत डिप्लॉइड. मीन्स ज्यावेळेस सिंगल क्रोमोझोम असणार आहे त्यावेळेस हॅप्लॉइड मोस्टली असतात, आणि ज्यावेळेस युनियन होणार आहे, ओके, मीन्स मेल फिमेल दोन्ही एकत्र येणार आहे त्यावेळेस डिप्लॉइड ही कंडिशन त्या ठिकाणी तयार होते. ओके, नेक्स्ट पाहू आपण. टू एन्श्युअर दॅट फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. आता ह्या सगळ्या गोष्टी मीन्स हॅप्लॉइड गॅमेटचं फॉर्मेशन, हे सगळ्या गोष्टी कशासाठी होत आहेत, मेन फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस, त्या ठिकाणी प्लॅन्ट्समध्ये फ्लावर्समध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस घडून यावे म्हणून. ओके, नेक्स्ट फ्लावर्स कन्झिस्ट 4 होल्स. आता हे जे फ्लावर असतात आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर इन डिटेल्समध्ये पाहणारच आहे, तर मोस्टली फ्लावर असणार आहे त्या फ्लावर्समध्ये 4 होल्स सापडतात. ओके, या 4 होल्समध्ये 2 इसेन्शियल होल्स असतात आणि 2 नॉन इसेन्शियल होल्स असणार आहेत. ओके, आता इसेन्शियलमध्ये काय येतात तर अँड्रोशियम अँड गायनोशियम, अँड नॉन इसेन्शियलमध्ये काय येतात तर कॅलिक्स अँड करोला. आता यांना इसेन्शियल यांना नॉन इसेन्शियल असं का म्हटलेलं आहे तर हे जे इसेन्शियल असतात मीन्स अँड्रोशियम इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. या ठिकाणी जे पोलन ग्रेन्स असणार आहेत, जे स्ट्रक्चर असणार आहे, ओके, त्याला अँड्रोशियम म्हणणार आहेत, किंवा अँड्रोशियममध्येच पोलन ग्रेन्स सापडतात. अँड जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असणार आहे, एंटायर फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इट इज नोन ॲज गायनोशियम. ओके, हे डायरेक्टली रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात, सो यांना इसेन्शियल होल्स म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. अँड नॉन इसेन्शियल मीन्स कॅलिक्स अँड करोला हे रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्टली भाग घेत नाहीत. ओके, सो त्यांना नॉन इसेन्शियल होल्स म्हटलेले आहे. आता आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर मी स्ट्रक्चरमध्ये हे 4ही होल्स कशा पद्धतीने असतात, कुठे असतात ते इन डिटेल्समध्ये पाहूयात. ओके, फ्लावरचं स्ट्रक्चर पाहताना जो आपल्याला देठ दिसतो, ओके, याला म्हणतात पेडिसेल. ओके, जो देठ असतो हिरवा त्याला पेडिसेल म्हणतात. आता ह्याच पेडिसेलवर जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर अशा पद्धतीने हा हिरवा पोर्शन दिसतो. ओके, या हिरव्या पोर्शनला या सिंगल ग्रीन आउटग्रोथला म्हणतात सेपल असे म्हणतात. आता या सेपलमध्ये हा एक जो पार्ट असणार आहे हा पण सेपलचा झाला. ओके, देन हा इथला पोर्शन हा सुद्धा सेपल, अँड देन हा सुद्धा पोर्शन कोणता तर सेपलचा. असे डिफरंट वेगवेगळे 3 काहींमध्ये 5 असे वेगवेगळे सेपल्स सापडतात. आणि हे सगळेच्या सगळे सेपल्स एकत्र येऊन ह्या पोर्शनला काय म्हणणार आहे तर कॅलिक्स. ओके, आता हे सेपल झाले. आता सेपल्स नंतर प्लांट्समध्ये जो कलरफुल पार्ट दिसतो, आता मी हे दोनच काढतोय कारण मध्ये आपल्याला मेन फ्लावरचं स्ट्रक्चर पाहायचं आहे, तर यालाच म्हणणार आहे पेटल्स. जो फ्लावरमधला रंगीबिरंगी पाकळ्या आपण एकंदर ज्याला म्हणतो ते काय झाले पेटल्स. मग हे एक पेटल असे खूप सारे पेटल्स फ्लावरमध्ये सापडतात. आणि हे सगळे पेटल्स एकत्र येऊन किंवा हे सगळ्या पेटल्सला युनियनली करोला असे म्हणतात. ओके, हा कॅलिक्स अँड करोला. ओके, इट इज नॉन इसेन्शियल होल्स कारण ते रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्टली भाग घेत नाही आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण पाहू मेन गायनोशियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता हे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असते त्याची स्टार्टिंग स्टिग्मापासून होते. हा जो वरचा पोर्शन याला स्टिग्मा म्हणतात. देन हा जो रॉड लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसते त्याला स्टाईल म्हणणार आहे. ओके, अँड त्याच्या एंडला असते ओव्हरी.
आणि ह्याच ओव्हरीमध्ये काय असणार आहेत नंतर एग सेल्स. ओके, एंटायर स्ट्रक्चर स्टिग्मा स्टाईल ओव्हरी इट इज नोन ॲज गायनोशियम. ह्या गायनोशियममध्ये काय काय येणार आहे, इट इज स्टिग्मा, ही ओव्हरी, ओके, अँड स्टाईल. आता हा झाला फिमेल पार्ट, इट इज गायनोशियम. आता मेल पार्टमध्ये या ठिकाणी सापडत आहेत अशा पद्धतीने हे झाले स्टॅमेन. ओके, स्टॅमेन मीन्स इट इज अ अँड्रोशियम. अशा पद्धतीने फ्लावरचं आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. ओके, तर आता पहा स्टार्टिंगला बेसला असणारे पेडिसेल, देन हा जो पोर्शन आहे की ज्या ठिकाणी पेटल्स पण एकत्र झालेले आहेत, गायनोशियम पण अटॅच आहे, हा सगळा पोर्शन याला म्हणतात थॅलॅमस. ओके, कॅलिक्स, देन करोला, देन फिमेल रिप्रोड्यूस स्ट्रक्चर इट इज नोन ॲज गायनोशियम अँड मेल रिप्रोड्यूस स्ट्रक्चर इट इज अ अँड्रोशियम. हे जे स्टॅमिन्स आहेत ह्या स्टॅमिन्समध्ये नंतर आपल्याला पोलन ग्रेन्स दिसतात.